एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मला आज रव्याचे मेदूवडे बनवायचे होते। बाकी मेदूवडे म्हणजे उडदाच्या डाळीचे आपण नेहमीच बनवतो, पण हे खूप वेगळी पद्धत आहे। तर मी इथे 3 कप पाणी घेतलं होतं, त्याच कपाने 1 कप रवा घेतला होता आणि पाण्यामध्ये उकळताना मी मीठ घातलं होतं आणि चिली फ्लेक्स घातले होते। तर बस ते आता जसं उकळायला लागेल त्यात मग मी 1 वाटी रवा टाकणार आहे आणि स्टर करणार आहे। आणि तुम्ही वाटल्यास यात ॲक्च्युली मी तांदळाचं पीठ मुद्दामून घातलेलं, गरज नाही आहे, बिना तांदळाचंही तुम्ही बनवू शकता। तर हे बघा, इथे आता हे रवा झाला आहे, तर मी यात थोडं थंड झाल्यानंतर मी याच्यात रवा टाकणार, तांदळाचं पीठ टाकणार आहे। आय एम सो सॉरी। हे मी माझ्याकरता इथे कच्च्या भाज्या चिरून घेते। मी ॲक्च्युली तळलेलं खात नाही, तर मी माझ्यासाठी उपमा बनवलेला अर्ध्या वाटीचा। सो मी त्याच्यावर गाजर किसून आणि कोबी किसून, असं कच्चा कोबी आपण चिरून वगैरे नाही खाऊ शकत, खूप इरिटेटिंग होतं, म्हणजे माझ्यासाठी तरी होतं, मला तुमचं माहिती नाही। पण मी प्रयत्न करते की माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी कच्च्या भाज्या टाकून मी जेवढं होईल तेवढं खाण्याचा प्रयत्न असतो माझा। तर इथे मी गाजर आणि कोबी दोन्ही किसून घेतलं आहे। जसं माझा उपमा तयार होईल त्याच्यावरती मी घालून थोडेसे शेंगदाणेही घालणार आहे। शेंगदाणे मी अगदी 1 चमचाभर तुपामध्ये त्याला चांगलं तळते, म्हणजे अगदीच थोडंसं तूप टाकू ना, खूप नाही। छान लागतं, प्रोटीन सोर्स कंप्लीट होतं, आपलं प्रोटीन खाल्लं पाहिजे डेली। तर हे बघा, इथे मी आता कांदा बारीक चिरून तोही त्यात टाकणार आहे रव्यामध्ये। आणि हे बघा, तांदळाचं पीठ टाकते, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे। त्याच्यानंतर याच्यात जिरे टाकणार आहे, कोथिंबीर, बस हे हाताने मळा छानपैकी। आणि त्याचे मेदूवडे, आता मी इथे तेलही तापत ठेवणार आहे, त्याच्यावर मी आता हे जिरे टाकल्यावर मग मी मेदूवडे म्हणजे आकार देऊन तळणार आहे। तर हा नाश्ता माझ्या मुलीकरता आणि माझ्या मिस्टरांकरता होता। मी नाही खाल्ला, मी तळलेलं खात नाही, पुन्हा सांगते, मी स्वतः डाएट फॉलो करते, त्याच्यामुळे मी या भानगडीत पडत नाही। सो माझा नाश्ता नेहमी वेगळाच असतो। माझ्या घरी 2 टाईप आता नाश्ते बनतात, कारण माझं वेगळं आणि माझ्या मुलीचं आणि मिस्टरांचं वेगळं। सो बस हे त्यांच्याकरता होतं। आणि इवन तुम्ही हे जर कोणी इव्हिनिंग स्नॅक्समध्येही बनवून खाऊ शकता, किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांनाही खूप आवडेल, खूप छान लागतात। असे छान लालसर होऊ द्यात, मस्त लागतात आणि छान। मी तर म्हणजे अर्धा 1 छोटा बाईट खाऊन बघितलेलं माझ्या मुलीच्या ह्याच्यातनं बस, पण खूप छान झाले होते मेदूवडे। माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरांना दोघांनाही आवडले, त्यांनी एन्जॉय केले पीनट चटणी बरोबर। तुम्ही याच्याबरोबर कोकोनट चटणी बनवू शकता। तर हे बघा, माझे मेदूवडे तळून झालेले आहेत, तर मी आता बस त्यांना सर्व करणार आहे। चला, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।